आणि आता एक मोठी बातमी आहे। जम्मूमध्ये पुन्हा एकदा सायरन वाजायला सुरुवात झाली आहे। सीमावर्ती भागामध्ये ब्लॅकआउटच्या सूचना देण्यात आल्यात। चंदीगडमधली सर्व दुकानं बंद करण्याचे आदेश आहेत। खबरदारीसाठी 7 वाजण्याच्या आधी ही दुकानं बंद करण्यात आलेली आहेत। एलओसीवरती गोळीबार सुरू झालेला आहे आणि त्यामुळे जम्मू भागामध्ये सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे। ब्लॅकआउटच्या सूचना सीमावर्ती भागात देण्यात आलेल्या आहेत। आत्ताच आपल्याला काही वेळापूर्वी अपडेट मिळाली होती, उरी आणि बारामुल्ला सेक्टरमध्ये गोळीबार सुरू झाला होता। मात्र सीमेवर इतरही अनेक ठिकाणी अनेक सेक्टर्समध्ये हा गोळीबार सुरू झाल्याचं कळतंय। सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कुरापती सुरू झालेल्या आहेत। जोरदार गोळीबार एलओसीवर होतोय आणि भारतीय सैन्याकडून त्याच पद्धतीने आणि तेवढ्याच तीव्रतेने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं जातंय। चंदीगडमधली सगळे दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात आले। 7 वाजेपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून ही दुकानं बंद करण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आलेल्या होत्या। भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काल पाकिस्तानने ड्रोन हल्ले केलेले होते। मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे सगळे हल्ले हाणून पाडलेले होते। आज पाकिस्तान काही कुरापत करणार का हे बघावं लागणार आहे। पाकिस्तानकडनं सध्या एलओसी जवळ गोळीबार सुरू आहे। मात्र सीमारेषा ओलांडल्याचे अजून कुठेही रिपोर्ट्स आलेले दिसत नाहीयेत। उरी आणि पूंछ सेक्टरमध्ये गोळीबार सुरू झालेला आहे। एलओसीवरती जोरदार गोळीबार पाकिस्तानकडनं केला जातोय। काही ठिकाणी शेलिंग सुद्धा पाकिस्तानकडनं केली जाते। भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे। सभी से निवेदन है, अपने निवेदन है, अपनी अपनी दुकानें बंद रखें। शाम 6 बजे से सुबह 6 बजे तक पूरी तरह करें, पूरी तरह ब्लैकआउट रखें। सरकार का साथ दें, सरकार की गाइडलाइन का पालन करें, प्रशासन का सहयोग करें। सभी भाइयों से निवेदन है, मार्केट में अनावश्यक न घूमें। राजस्थानच्या बाड़मेरमधली दृश्य आहे, ज्या ठिकाणी नागरिकांना सावध केलं जात आहे। तर इकडे उरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार झाल्यानंतर भारताने सुद्धा जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे।